मोदी सरकारचे 12 वर्ष पूर्ण झाले असं मेनस्ट्रीम मीडिया घसा फाडून सांगतोय। पण मागच्या 12 वर्षात या सरकारने काय केले तुम्हाला सांगतो। 80,000 सरकारी शाळा बंद झाल्या आहेत। 65 रुपयाने मिळणारे पेट्रोल 100 पार करतंय। डिझेल टंचाई तर चालूच आहे। 400 रुपयाला मिळणारा गॅस आज 1000च्या जवळ गेलाय। रुपया आणि डॉलर एका बरोबरीत आणत म्हणत होते, आज रुपया देखील 100 पार जातोय की काय। हे बीजेपी सरकार सत्तेत यायच्या अगोदर देशावर 55 लाख कोटी रुपयाचं कर्ज होतं। आज हे कर्ज वाढून 200 लाख कोटी रुपयापर्यंत पोहोचलंय। आम्ही जर सत्तेत आलो तर शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू असं म्हणणारं सरकार आज शेतकऱ्यांचे उत्पन्न तर दुप्पट झालं नाही, पण त्यांचे खत असतील, बी बियाणे असेल यांची किमती मात्र दुप्पट नक्की झाल्यात। 2 कोटी नोकऱ्या दरवर्षी देऊ असं बेरोजगारांना वचन देणारं हे सरकार 2 कोटी नोकऱ्या तर दरवर्षी झाल्या नाहीत, पण दरवर्षी पेपर फूट मात्र चालू आहे। आता काही दिवसापूर्वी जी नीटची पेपर फूट झाली त्यामुळे 22 लाख तरुणांचं भविष्य जे आहे ते धोक्यात आलंय। 21-22 तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत, तरीही सरकारला जाग येत नाहीये। साधं शिक्षण मंत्र्याचा राजीनामा देण्यासाठी कॉकरोच जनता पार्टी सारखी पार्टी रस्त्यावर यावं लागली, तरुणांना रस्त्यावर यावे लागले। मागच्या 12 वर्षामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने केलेले 3 कामं जे की सामान्य जनतेच्या हिताचे असतील, त्यांच्या 2 मित्रासाठी नाही तर सामान्य जनतेच्या हितासाठी असतील, ते मला नक्की कळवा।